तुझी आई तर लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलती। बरं झालं माझ्या घरच्यांनी मला सांगितलं नाही ते, कारण तसं बी मी तुला नकारच दिला असता, कारण तुझी लायकी नाहीये। शुभू ही तुझी बनवलेली खीर घ्यायचं आणि घरला जायचं। मी तुझ्यासाठी एवढ्या प्रेमानं बनवली शुभू। मला विचारून बनवलेलंस? अरे विचारायचं काय शुभू, प्रेम असते ते समजून घ्यायला पाहिजे। मला नाही समजून घ्यायचं, घ्या निघित ना आता। नाही जाणार मी। सुटे काय करायचं ते कर, पण तुझी ही खीर मला नको आहे। नाही खायची तुला? नाही। असं आहे होय, ठीक आहे। स्वीटा का काय करायला लागलेस? अरे तुला लाज वाटत नाही का? अन्नाचा अपमान करायला लागलेस तू। तुझ्यासाठी एवढ्या प्रेमानं बनवली होती ना खीर, तुलाच नाही आवडली, दिली टाकून। स्वीटे माझ्या घरात येऊन असले तमाशे केले मला आवडणार नाही का स्वीटे? तुझ्या घरात मालकीने मी या घरची, माझ्या घरात कसं वागायचं हे तू मला सांगणार? स्वीटे आम्ही तुला 2 वर्षाचं भाडं आधीच दिलंय, या घरात कुणी काय करावं हे मी ठरवणार, कळतंय? अरे मी कुठं अडवायला लागलो, मग कर की तुला पाहिजे ते। मला फक्त या घरात ती श्रावणी नको, विषय संपला। श्रावणी मॅडम तर आता आवर्जून येणार। हे बघ तू असं जर भांडत राहिलीस, असे तमाशे करत राहिलीस तर मी पोलिसांना बोलू ना एक दिवस। पोलिसांना बोलवणार तू? तक्रार करणार माझ्या विरोधात? आता करच। नाही मी पण बघतो पोलीस माझं काय करतात, बोलव पोलिसांना। स्वीटे येळ आली तर मी खरंच पोलिसांना बोलवीन। मग असं समज आता वेळ आली, बोला बोला की। बघ स्वीटे तू असं जर भांडत राहिलीस ना, तुला मी कधीच आत येऊ देणार नाही, लक्षात ठेव माझ्या घरात। वा 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 वा, माझ्या घरात मला हाकलवायला लागलाय? स्वीटे तुला अजून सांगा लागलाय, तू जर असं करत राहिलीस तर मी कायदेशीर कारवाई करीन। आता तर मी जातच नसतोय, तुला काय करायचंय ते कर। शुभू चल शुभू स्वीटे अगं काय करायलीस? त्यानं तुझ्या तोंडावर दरवाजा बंद केलेला मी बघितलंय, हा तरी बी हितच उभी आहेस तू। अगं का स्वतःची लाज काढायलीस बाळा? अगं कसला हट्ट हा, तो दरवाजा उघडणार नाहीये। तू चल बरं, तू जायत ना, मला समजवायचा प्रयत्न करू नका। स्वीटे अगं का असं करायलीस? घरी चल। नाही म्हणलं ना मी। मम्मी थांब, दार वाजवायची काय पण गरज नाही। शुभून मला हाताला धरून बाहेर काढलं नाही, जोवर तो स्वतःहून मला घरात घेत नाही ना तोवर मी इथंच थांबणार। आणि तुम्ही जर मला इथून घेऊन जायचा प्रयत्न केला ना तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन। स्वीटे काय सांगत? अरे शुभू, तू दरवाजा उघडल्याशिवाय स्वीटी हलणार नाही। आई काय बी झालं ना तरी तिला मी घरात घेऊन येणार नाही। अरे असं का करतोयस तू? अरे ती हट्ट धरून इथंच बसली आहे। आई नाटकं करायला ती, तुम्ही पण आता तिच्या नाटकांना भूलू नका, त्यांना पाय दुखतील, कंटाळल, निघून जाईल इथनं ती। आणि आई तू बी आता तिला लय पाठीशी घालू नको, डोक्यावर चढेल ती एक दिवस। अरे ऐक की। आई बास, मला तर ना तिच्या वागण्याचा कंटाळा आलाय, असं वाटतंय घर सोडून जावं। काय करणार, आगाऊ भाडं दिलंय ना, राहायला पाहिजे। मला उद्या लय काम आहेत, झोपायचंय मला।
हॅलो मोक्षा, अगं कुठेस? तुम्ही किती फोन केले, तू घेतला नाहीस फोन एकदाही. अगं जरा कामात होते. बोल ना, काय झालं? नाही काम असं काही नाही ग, तुझ्या मैत्रिणीकडे तुला पार्टीला जायचं ना आज, विसरलीस का? हां, नाही लक्षात आहे मला. मम्मा, पण मी आता जरा 2-4 दिवस कुठेच जाऊ शकणार नाहीये. मी फ्री झाल्यावर तुला कॉल करते. हां, ओके, बाय. हॅलो अगं ए मोक्षा, हॅलो. फोन ठेवला? असा काही गडबडीत का फोन ठेवला हिने? घाबरलेली का वाटत होती? ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? श्रावणी मॅडमचा फोन. हा मॅडम. हॅलो शुभू, अरे काय तू ठीक आहेस ना? इकडनं खूप रागात निघालास. तिथे त्या स्वीटीने काही. मॅडम ऐका की, मला आता कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. आपण उद्या बोलूया प्लीज. सॉरी मॅडम. काय हे? एरवी मला गरज असते तेव्हा शुभू कायम उभा असतो माझ्यासाठी, आणि जर त्याला गरज होती तर मी काहीच करू शकले नाही. स्वीटी ना. श्रावणी, अगं काय झालं? मगाशी स्वीटी कसा त्रास देऊन गेली शुभूला, आणि मला काहीच करता नाही आलं ग त्याच्यासाठी. तुला माहिती तो इकडनं गेला ना तेव्हा खूप चिडलेला होता. अगं तू का वाईट वाटून घेतेस? हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यांच्या विषयात काहीच करू शकत नाही. असं कसं म्हणतेस काय करू शकत नाही? हे बघ, शुभू माझा खूप चांगला मित्र आहे, आणि जर ती स्वीटी त्याला त्रास देत असेल तर तुम्ही कितीतरी केलं पाहिजे ना. मला काही करताच येत नाही. पण तू काय एवढा विचार करतेस? काय प्रॉब्लेम आहे? ए प्रॉब्लेम मला नाही, हा प्रॉब्लेम ती स्वीटीला आहे. तिला असं वाटतं की शुभूचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून ती असा त्रास देत असते त्याला. जाताना पण उगाच टोमणा मारून गेली मला. पण नाहीये ना शुभूचं तुझ्यावर प्रेम? ए, काही काय बोलतेस ग तू? काय प्रेम बिम? मित्र आहे फक्त तो माझा चांगला. मग सोड तिचा विषय. नाही नाही, ते सोडणार बिडणार नाही मी. स्वीटीने शुभूला त्रास दिला ना, आता बघ मी त्या स्वीटीला कसा त्रास देते. दोघं एकमेकांसाठी काहीही करायला का तयार असतात? श्रावणीच्या मनात नक्की काय सुरू आहे शुभूबद्दल? शुभू, शुभू थांब की. का वाढा लागलेस? अरे स्वीटी रात्रभर इथंच उभी आहे. काय? होय, काय पोरगी आहे, रात्रभर इथंच उभी राहिली आहे. बघितलंस पोरगी कशी रातभर बाहेर उभी आहे. तुमच्या लाडाचे परिणाम आहेत ते. घ्या न डोक्यावर सोडून. अरे शुभू, समजा तुझं खरं आहे रे, पण तू एकदा तिच्याशी बोल की. तुला तिचा हट्ट ठाऊक आहे ना. तू नाही बोललास ना ती अशीच थांबून राहील. हे बरं दिसतंय का? हे मान्य आहे स्वीटी हट्टी आहे, अरे पण तिचं मन चांगलं आहे की. आई, तिच्यावर आत्ता बोललो ना, तिला सवय लागेल. हे असलं की नाही सारखं वागत बसेल ती. शुभू ऐक माझं, तू तिच्याशी बोल. हे आई,